हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो कसे आहात सर्व? आय होप सर्व मजेत असाल. सो मला ना एक सबस्क्रायबरनी चॅलेंज दिलं आहे की तू 100 रुपीजमध्ये 2-3 प्लेस फिरून दाखव. पूर्ण दिवस 100 रुपीजमध्ये राहू शकते का, म्हणजे फिरू शकते का तू. सो मी चॅलेंज एक्सेप्ट केलं आहे आणि मी चालली आहे नवी मुंबई साईडला. सो बघूया या 100 रुपीजमध्ये माझा पूर्ण दिवस कसा जातो ते. या 100 रुपीजमध्ये मी फिरू शकते का या नाही ते बघूया आपण. सो आता दुपारचे 3 वाजलेत आणि स्टार्ट करते. सो गाईज, फायनली मी निघाली आहे आणि आता मी जी चप्पल घातली आहे ना त्याचं ते बक्कल असतं ना, क्रॉक्स घातली आहे त्याचं बक्कल निघालं. सो हा स्टार्टिंगलाच माझा पचका झाला आहे आणि बघूया आता स्टेशनला तरी मी चालत चालली आहे. 2:15 झाले आहेत आता आणि मला अजून 5-10 मिनटं तरी लागतील पोचायला. पाऊस पण थेंब थेंब पडतोय. सो मला छत्री घ्यायची होती त्याच्यामुळे मी ही बॅग घेऊन आली, जी की ह्याच्यावर अजिबात सूट नाही होता, तरी पण घेऊन आले मी. आणि हेच ते क्रॉक्स आहेत ज्याचे ते बक्कल तुटलं, स्टार्टिंगलाच पचका झाला आहे. सो ठीक आहे, फटाफट चालते. पाऊस जोरात येऊ शकतो, खूप काळकाळ झालं आहे, फटाफट चालावं लागणार आहे. गाईज, फायनली मी तिकीट काढलं आहे आणि हे आहे तिकीट आणि 85 रुपीज राहिले आहेत. 15 रुपये. ट्रेनच्या आवाजात तुम्हाला आवाज येत असेल की नाही माहीत नाही, पण हे तिकीट आहे 15 रुपीजचं आणि 85 रुपीज आता राहिले. सो ठीक आहे, पहिला तर ट्रेन पकडते आणि मी इथून खारघरला जाणार आहे पहिला. सो ठीक आहे, चलो. सो गाईज, मी खारघर स्टेशनला तर आली आहे, बट इथून कसं जायचं ते मला माहीत नाही. सेंट्रल पार्क म्हणून आहे. सो बघूया, कोणाला तरी विचारून. एक आंटीला विचारलं तर ती बोलली इथून इको जाते 20 रुपीजमध्ये. सो बघूया. सो गाईज, फायनली मी इथे पोचली आहे, पण सर्व पब्लिक बाहेरच उभी आहे. मी 4:30लाच इथे पोचली आहे, पण बंद आहे ते. 5 वाजता ओपन होणार आहे. सो आता 4:45 झाले, म्हणजे 10-15 मिनिटं तरी मला अजून वेट करावा लागेल. सो ठीक आहे, वेट करते आणि मग आतमध्ये गेल्यावर मी परत स्टार्ट करते. आणि मी ना इथे काहीच डिटेल चेक नाही केली, म्हणजे गुगलला वगैरे काहीच चेक नाही केलं. मी डायरेक्ट आली आहे, त्याच्यामुळे मला माहिती असतं तर पहिला मी दुसऱ्या प्लेसला गेली असती, मग इथे आली असती. सो ठीक आहे, काय नाही, 15 मिनिटं करू शकते वेट. इतका टाइम केला, अर्धा तास, 15 मिनिटं करेन. सो गाईज, जास्त पब्लिक नाही आहे, पण इथून एंट्री आहे. इथून मी एंट्री केली आहे आणि इथून पुढे जायचं आहे. मला पण माहीत नाही, मी पण पहिल्यांदा आली आहे, पण सगळे लोक जात आहेत म्हणून मी चालते यार. सो ठीक आहे, बघते पुढे जाऊन परत चालू करेन. आणि पाऊस खूप बारीक बारीक लागतोय, पण या बारीक पावसातच मला भिजायला होणार आहे असं मला वाटतं आहे. सो ठीक आहे, चालते. आणि हे खूप मोठं आहे गाईज, खूप मोठं आहे. म्हणजे मी ऐकलेलं, बिकॉज मी इथे जॉबला होती खारघरमध्येच, त्याच्यामुळे थोडं माहिती आहे मला आणि मी फोटोज पण काही बघितलेले. सो ठीक आहे, बघूया पुढे जाऊन कळेल. सो गाईज, तिकीटाला गेले 15 रुपीज आणि मी शेअरिंग ऑटोने आले, त्याला गेले 20 रुपीज. सो आता माझ्याकडे उरले आहेत 65 रुपीज. वा, अजून तरी 65 आहे. सो ठीक आहे. आणि इथे खूप छान आहे, खूप ग्रीनरी आहे आणि एकदम शांत आहे, जास्त पब्लिक नाही आहे, काय नाही, शांत शांत वाटतंय, मस्त वाटतंय. पण यार, मी दाखवते बॅक कॅमेराने तुम्हाला. ए वाव, इथे बघा, उंचावरती डोंगरावरती आहेत लोक. हे बघा कसलं भारी आहे यार हे. मी ना खारघरमध्ये जॉबला होती, पण कधीच इथे आलेली नाही आहे. 2-3 वर्ष तरी मी होते खारघरमध्ये जॉबला, पण कधी यायचा मोकाच नाही भेटला यार. सकाळी जायचं, रात्री यायचं, रात्री पण यायचा टायमिंग नाही त्याच्यामुळे. सो ठीक आहे, मी हे दाखवते तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये. गाईज, मे बी इथे
तलाव आहे, तलाव आहे, नदी आहे, काय माहित नाही, पण आहे, दाखवते मी. बापरे, पडली असे आता, बेकार पाय स्लिप झाला. बरोबर. आय थिंक गाईज इथे संपलंय, पण तरी पण मी चालते. मला माहीत नाही इथले काय, आणि इथे कोणच जास्त पब्लिक नाही आहे, पण इथे एवढं पीसफुल वाटतंय ना, एवढं शांत वाटतंय ना. मला असं वाटतं इथे संपलं, इथे एंड आहे वाटतं. सो इथे पण आहे काहीतरी, हे बघू शकता तुम्ही. मी जास्त वेळ तर तिथे थांबणार नाही, कारण अजून 2 प्लेस फिरायचे आहेत आपल्याला, आणि आता संध्याकाळ होत आली, आणि या थेंब थेंब पावसाचा मला जाम राग येतो. गाईज मला ना इथे येऊन फुल कोकण वाईब येते, असं वाटतं मी कोकणात आली आहे, कारण इथे पूर्ण ग्रीनरी आहे. वाव, शायद मी पहिलं कधी असं बघितलं असेल, फर्स्ट टाइम असं काही गार्डन बघते, आणि खूप मोठं आहे. यार हे लोक कुठे जात आहेत, हे बघा, हे लोक दिसत नाही, हे कुठे जात आहेत, म्हणजे हे किती मोठं आहे, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत, एवढं मोठं आहे हे गाईज. म्हणजे मला कंटाळा आला आहे खरं सांगू तर, चालून चालून. पण ठीक आहे, तुमच्यासाठी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून. आणि ना मला इथे खरं सांगू तर मला भीती पण वाटते, माहीत नाही, पण मला भीती वाटते जाम. कारण असं वाटतंय ना, एवढ्या प्लेसमध्ये मी एकटीच आहे असंच वाटतंय. म्हणजे इथे जास्त पब्लिकच नाही आहे, एक दोन आहे. हे बघा, हे पुढे 2 चालत आहेत ते, आणि हे इथे 2, बस एवढीच पब्लिक आहे. आणि पुढे काय नाही हे पण मला माहीत नाही, कारण हे लोक जात आहेत त्यांच्या मागून फक्त मी जाते. पण कदाचित इथे एंड आहे असं मला वाटतं. असं वाटतं 1 किलो वजन तरी कमी होणार आहे आज चालून चालून. सो मी तर आता इथून निघते आहे, आणि इथून निघून पण मला ऑटो पकडून परत स्टेशनला जावं लागणार आहे. आणि मला असं वाटतं मी इथून ना सीवूड्सला जाणार आहे. कुठे जाणार आहे ते पुढे तुम्ही बघा, पण एवढं तर सांगते मी तुम्हाला की सीवूड्सला जाणार आहे मी. सो गाईज, पार्कच्या बाहेर पडायच्या आधीच पावसाने एंट्री केली आहे. सो मी छत्री ओपन केली आहे आणि जाते. यार 2 मिनटं थांबला असता तर छत्री ओली झाली नसती ना, हातात पकडायला कंटाळा येतो. आणि आता ओली छत्री बॅगेत ठेवू नाही शकत. थोडासा जोरात आहे, जास्त नाही, पण मी या थोड्याशाच पावसात भिजून जाईल, कारण थोडंसं चालायचं आहे त्यामुळे. सो ठीक आहे, आता मी इथून बाहेर जाते. सो गाईज, पुन्हा पाऊस आला आहे आणि मी स्टेशनच्या बाहेर आले आहे, सीवूड स्टेशनच्या बाहेर. मला ना छत्री पकडून व्हिडिओ काढता येत नाही आहे, एक सेकंड. सो मी स्टेशनच्या बाहेर आली आहे आणि हे आहे तिकीट. हे 5 रुपयाचं तिकीट आहे. मी खारघरवरून काढलेलं, आणि खारघर सेंट्रल पार्कवरून ऑटोने शेअरिंग परत 20 रुपीज, म्हणजे माझ्याकडे आता 40 रुपीज बॅलन्स आहेत. सो ठीक आहे, 40 रुपीज तरी आहेत. त्याच्यात मी आता काहीतरी खाणार वगैरे आहे, आणि अजून एक प्लेसवर आपल्याला जायचं आहे. सो पहिला तर ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, तिकडे जाऊया. इथून हे स्टेशन आहे इकडे, आणि इथून आल्यानंतर इथून तुम्हाला सरळ सरळ चालत जायचं आहे. मग ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येणार आहे. सो गाईज, आता ना थोडासा पाऊस थांबला आहे आणि छत्री बंद केली आहे, आणि ते वातावरण एवढं मस्त झालं आहे ना. त्यामुळे तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवते. सो मला इथे पण 5-10 मिनटं चालायचं आहे. इथे ना तुम्ही फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत आलात तर छान वाटेल. एकटे आलात तर एवढं काय मज्जा नाही येणार. मी तर फक्त एक्सप्लोर करते आहे. आणि आता माझं सेकंड प्लेस आहे ज्वेल्स ऑफ नवी मुंबई. गाईज, पाऊस खूप जास्त जोरात येणार आहे, आणि मला असं वाटतं मी आता भिजणार आहे, कारण छत्री पकडून पण काहीच फायदा नाही आहे असं वाटतं आहे मला. आता खूप जास्त काळं झालं आहे, आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 6:30 वाजले प्रॉपर. पण काय माहिती, ही संध्याकाळमुळे काळं दिसतं आहे, म्हणजे रात्र होत आहे म्हणून एवढं काळं झालं आहे, की पाऊस येणार आहे म्हणून काळोख झाला आहे एवढा. हा बघा, पण खूप छान वाटतं यार.
गाईज हे आहे ज्युएल्स ऑफ नवी मुंबई आणि इथून एंट्री आहे. मी इथून आले आणि इथून एंट्री केल्यानंतर स्टार्टिंगला तुम्हाला मस्त मस्त असे पेंटिंग्स दिसतील आणि इथे हे बघा वाव. आणि इथे ज्युएल्स लिहिलेलं आहे. मी ना याचा सिनेमॅटिक व्हिडिओ घेते आणि दाखवते तुम्हाला. सो गाईज इथून आली आहे मी आणि हे बघा किती उंच आहे. वाव. आणि इथून एंट्री आहे आतमध्ये. सो आता इथून चालत चालत आतमध्ये जायचं आहे. पाऊस येतोय, माझे केस भिजताय त्या. सो गाईज इथे आहे बुद्धांची छान अशी मूर्ती आणि मी इथून एंट्री केली आहे आणि इथून तुम्ही जास्तीत जास्त बघू शकता कपल्सच आहेत. त्याच्यामुळे जास्त तर मी आतमध्ये जाणार नाही आहे, इथूनच तुम्हाला दाखवते. सो गाईज आता 7 वाजलेत आणि आता पाऊस येतोय खूप जोरात. मला छत्री उघडावीच लागणार आणि भिजली आहे ऑलमोस्ट. गाईज एवढा बेकार पाऊस लागतोय ना, माझी हालत खराब झाली आहे यार. समजत नाही काय करू. गाईज लिटरली मी मधोमध उभी आहे, बघू शकता तुम्ही. मी ना मधोमध उभी आहे. मला हलतं पण येत नाहीये कारण पाठून एवढा बेकार पाऊस लागतो ना, मी थोडं भिजते यार. मम्मी ऑलमोस्ट मी भिजली आहे. माझा फोन भिजलाय, माझी बॅग भिजली आहे. गाईज जे 40 रुपीज उरलेत ना, त्याच्यात मी आता जाऊन मस्त वडापाव खाणार आहे गरम गरम. कारण थंडी पण वाजते आणि पाऊस पण खूप लागतोय. मजाच काहीतरी वेगळी आहे. आणि यार अचानक आलाय हा पाऊस. यार माझा कॅमेरा, मी तुम्हाला बोललेली ना खूप पाऊस पडणार आहे आता. बेकार पाऊस पडते, माझी हालत खराब झाली आहे ना. छत्री पकडू शकत, छत्री तर उलटी सुलटी झालेली. सो गाईज प्लॅन माझा फ्लॉप झाला आहे. मी थर्ड लोकेशनला तर नाहीच जात आहे. म्हणजे तो सीवूड स्टेशनच्या इथलाच तो मॉल आहे, तिथेच जाणार होती. पैसे वगैरे तर नाही लागणार होते पण मी नाही जात आहे. आता मी स्टेशनच्या समोर एक्झॅक्ट वडापाववाला आहे, तो वडापाव खाते. फेमस आहे तो. आणि मी पूर्ण ओली झाली आहे त्यामुळे मी कॅन्सल करते, नाही तर मी गेले असते. असं पण 2 चॅलेंज तर मी पूर्ण केले, 2 किंवा 3 बोललेली. सो 2 तर झालेत असे पण कम्प्लीट. आणि आता माझ्याकडे 40 रुपीज उरले तर त्याच्यामध्ये मी वडापाव खाते. सो ठीक आहे, चलो. ब्लर झाले. सो गाईज हा वडापाव घेतला मी 20 रुपीजला आणि सीवूड्सवरून चुनाभट्टी तिकीट काढलं आहे, ते आहे 20 रुपीजला.